साहेबांकडून आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच या दिवाळीत एक नवीन उपक्रम राबवायचा आपल्याला। राबवणार? माझ्याबरोबर राबवणार का? हो। आवाज येतोय का माझा? हो। या उपक्रमामध्ये आपल्याला असा निश्चय करायचा आहे की कुठलीही वाईट गोष्ट आपल्या अंगी लावून घ्यायची नाही। हे तुम्ही जो उपक्रम मॅडमने राबवलाय, उठणं कशासाठी? त्या ताईने मला सांगितलं, अंगावरचा मळ निघून जातो, अंगावरची डेड स्किन निघून जाते, सुगंध वास येतो। हे का लावतो आपण? ती कारण असतात। तसं आपल्या अंगात किंवा अंगावर येणाऱ्या वाईट गोष्टी किंवा आपल्या अंतर्गत ज्या वाईट गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या। या दिवाळीच्या नंतर याच गोष्टी आपण आजमावायच्या आणि त्या अंमलात आणायच्या। तसंच आज रोजी मी ज्या आपल्या समोर उपस्थित आहे ते यासाठी की काही गोष्टी असतात ज्या गोष्टी लहान मुलं बघतात पण त्यांना त्या गोष्टी समजत नाही, पण ते काय आहे हे जाणून घेण्यासाठी ते लोक त्या गोष्टीकडे वळतात। असं कोणतीही गोष्ट जी तुम्हाला दिसते वाईट आहे त्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करा, दुर्लक्षच करायचं। ठीक आहे? या दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला शारीरिक आजार, मानसिक आजार किंवा घराच्या लोकांकडून आपल्याला तिरस्कार या गोष्टींना सामोरं जावं लागत नाही। बरोबर आहे? ऐकायला येते का माझं? शेवटी येत आहे ना? या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागत नाही। त्यामुळे घरचे लोक आपल्याला चांगलं म्हणतात की बाबा हा असं करत नाही, तो तसं करत नाही, अभ्यास करतो, चांगला खेळतो, चांगलं खातो, चांगलं राहतो। यामुळे आपल्याला चांगल्या गोष्टींमध्ये गिनलं जातं। म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे एखादा हुशार असेल, एखाद्या स्पोर्ट्स मध्ये चांगला असेल तर त्याला त्या पद्धतीने त्याची एक प्रतिमा दिली जाते। तसेच आज रोजी आपण कोणताही व्यक्ती सिगरेट पित असेल, तंबाखू खात असेल, दारू पित असेल, दुर्लक्ष करायचं। कोणी तुम्हाला सांगितलं की हे आण ते आण, अजिबात नाही। ते माझं काम नाही। दुसरा करतोय म्हणून मी करायला जाणार नाही, ते तुमच्यासाठी हानिकारक आहे। ठीक आहे? राहिली दुसरी गोष्ट, सायबर क्राईम। किती मुलं मोबाईल वापरतात? सगळेच वापरतात। किती मुलं मुली गेम खेळतात? बरेच लोक। तसंच किती मुलं, मुली तर मोस्ट ऑफ नसतील, किती मुलं पबजी, फ्री फायर, फायर फायटर कोण कोण खेळतं? चांगलं वाटलं, खरी गोष्ट सांगितल्यानंतर चांगलं वाटलं। पण या गोष्टीतून तुम्हाला अचीव काय होतं? मिळतं काय? काय प्राप्त होतं? एखाद्याने सांगा काय प्राप्त होतं, पटकन सांगा। काय मिळतं तुम्हाला त्याच्यातून? काय मिळतं? काय मिळतं? आनंद मिळतो, पण तो काही क्षणाचा असतो। पण त्याच्यातून तुम्हाला जे समोरचे लोक देतात बेनिफिट, तुम ये टारगेट कंप्लीट करेंगे तुमको ये बोनस मिलेगा, तुमको ये टारगेट कंप्लीट करने के बाद तुमको ये पॉइंट मिलेंगे, ये आर्म्स मिलेगा, ये वेपन मिलेगा। बराबर? बरोबर का? हे तुम्हाला दिलेली लालच असते आणि त्यामधून तुमचा डाटा ते लोक अचीव करत असतात तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून। एखाद्या वेळेस मम्मीचा मोबाईल, पप्पाचा मोबाईल आपण वापरतो, पण तुम्हाला माहित नसतं की त्या मम्मीच्या आणि पप्पाच्या मोबाईलवरती आलेले काही SMS आहेत, त्याच्यावरती काही लिंक येतात, तुम्हाला फसवलं जातं की हा गेम खेळल्यानंतर तुम्हाला ही लिंक आल्यानंतर तुम्हाला एवढे पैसे मिळतील। कोणी तुम्हाला पैसे फुकट वाटायला बसलेलं नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या मम्मीचा पप्पाचा मोबाईल घेऊन विनाकारण त्या लिंक वरती क्लिक कराल किंवा त्या SMS ओपन कराल किंवा त्या आलेल्या कॉल वरती उत्तर द्याल तर तुमचा मोबाईल हॅक करतील, म्हणजे तुमच्या मम्मी पप्पाचा मोबाईल हॅक करतील। जर गुगल पे, फोन पे अकाउंट ओपन करत असाल, ओपन राहिलेले असतील तर तो चोर तुमचे सगळे पैसे घेऊन जाणार आणि मग दिवाळीला तुम्हाला काय मिळणार? काही नाही। आलं लक्षात? हे दिवाळीचंच नाही, पुढचा भवितव्याचं पण। पहिली गोष्ट, तुम्ही गेम खेळताना गेम अवॉइड करायचे। पबजी बॅन केलेला आहे का? त्याला कारण ही आहेत, ते लोक तुम्हाला तिथे बसून तुमचे सगळ्या गोष्टी घेतात, फोटो सहित सगळे माहिती घेतात। मग फोटो घेतल्यानंतर
फोटोज एडिट करतात, काही लोकांना फसवतात, काही लोकांना ब्लॅकमेल करतात. या गोष्टीपासून टाळण्यासाठी तुमच्या या इंटरनेट सेवेचा वापर करताना सांभाळून काही प्रिकॉशन घ्यायच्यात, काही गोष्टी सांभाळायच्या, ज्याच्यातून तुम्हाला झालेल्या काही घटना घडल्या, जर समजा तुम्हाला तुमच्याबरोबर नाही घडल्या, तुमच्या बाजूवाल्याबरोबर घडल्या, तर त्यांना सांगताना उत्तर द्यायचं. जर तुमच्या बरोबर मोबाईलवरून ऑनलाईन ऍपद्वारे पैसे चोरी झाले किंवा पैसे गेले, वजा झाले, त्याच्या खात्यातून पैसे निघून गेले, तर 1930 ला फोन करायचा. हा एनसीआरबी पोर्टल कडून मिळालेला हेल्पलाईन नंबर आहे 1930. त्यामुळे काय होतं, झालेल्या ट्रान्झॅक्शनच्या बाबत तुम्ही कंप्लेंट करता, कंप्लेंट तिथे रजिस्टर्ड होते आणि जे गेलेले पैसे, ज्या ज्या ठिकाणी गेलेले पैसे आहेत ते तिथे थांबवले जातात आणि तुमची कंप्लेंट आमच्याकडे आल्यानंतर ते पैसे रिकव्हर करून घ्यायचं काम आमचं असतं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम असतं. दुसरी गोष्ट, जर एखाद्या वेळेस काही गोष्ट, बाबा तू हे गेम खेळलास, आता तू नाही दिलेस तर तुला असं मिळणार, तुला तशी पनिशमेंट होणार. काही लोकांना फोन येतो, दिल्लीवरून मी बोलतोय, तुमचा असं कंप्लेंट आली आहे, तुम्ही व्हिडिओ कॉल केला होता, तुम्ही हे केलं होतं, तुम्हाला आता पनिशमेंट करावं लागणार. अशा ज्यावेळेस धमक्या मिळतात किंवा ब्लॅकमेल केलं जातं, त्यावेळेस त्याच एनसीसीआरबी पोर्टल प्रमाणे हेल्पलाईन नंबर आहे 1945. तो होता 30. ज्यावेळेस पैशाची गोष्ट असेल त्यावेळेस 1930. ज्यावेळेस तुम्हाला धमकी किंवा विनाकारण तुम्हाला त्रास देतात, अननोन कॉल करतात, त्यावेळेस तुम्हाला 1945 यावरती कॉल करून सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता तुम्ही घरी गेल्यानंतर सगळ्यात पहिलं काम करायचं, ज्यावेळेस आपल्याला अननोन कॉल येतात, कुठून पण कॉल येतात ना, येतात की नाही, तुम्ही हे करताय, तुम्ही ते करताय, तुम्हाला असं झालं पाहिजे, आम्हाला तुम्हाला असं केलं पाहिजे, या गोष्टीपासून वाचण्यासाठी घरी जायचं, मोबाईल घ्यायचा, आई वडिलांना समोर बसवायचं, त्यांना सांगायचं याच्यामध्ये एक ऍप डाउनलोड करायचा, संचार साथी. काय ऍप आहे? तो संचार साथी ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही नंबरवरून फोन आला, तो थ्रेटनिंग कॉल असू दे किंवा तुमच्याकडे पैसे मागणी करू असू दे, तो नंबर त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तो ब्लॉक होतो. काय होतो? या गोष्टीची काळजी घ्यायची. या दिवाळीला एवढ्या पुरतच बरं आहे, कारण जास्त तुम्हाला सांगितलं तर तुमच्यावरती बर्डन होईल, तुम्हाला समजणार नाही. आणि दुसरी गोष्ट, काही लोकांना असे फोन येतात की, आणि तुमच्या आजूबाजूला येत असतील, तुम्हाला नाही येणार, पण तुमच्या घरच्यांना, आजूबाजूच्यांना ज्यावेळेस फोन येतात, तुम्ही अशा व्यक्तीला ओळखता का, त्या व्यक्तीने लोन घेतलंय, त्यांनी तुमचं नाव दिलंय, तुम्ही गॅरंटर आहात, तुम्ही जामीनदार आहात, तर या व्यक्तीला अटॅच संचार साथी प्लस 1945 हे कॉल केल्यानंतर त्याचे मोबाईल बंद होतात, सिस्टम बंद होते. फक्त मोबाईलवरूनच कॉल केले जातात असं नाही, लॅपटॉपवरून कॉल करतात, कम्प्युटरवरून कॉल करतात, सगळ्या पद्धती आहेत. पण तुम्ही जेवढं अवॉइड कराल, जेवढ्या तुम्ही लक्ष द्याल त्या गोष्टींकडे, तर तुम्ही वाचाल. अन्यथा तुम्हाला लुटल्यापासून कोणीही वाचवणार नाही. लुटल्यानंतर आम्ही त्यांना पकडू, पण ते अगोदरच प्रिकॉशन घेतलेली काय वाईट आहे? बरोबर आहे? अरे बरोबर आहे की नाही? कंटाळले, घरी जायचंय? ठीक आहे, हरकत नाही. एवढ्यावरती मी माझे 2 शब्द संपवतो. बाकी सगळ्यांना